हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल मराठी डिजिटल वर्ल्ड. मित्रांनो, फर्स्ट इयर अंडर ग्रॅज्युएशन टेक्निकल कोर्सेस इन इंजिनिअरिंग याचे राऊंड फर्स्ट साठीचे ऑप्शन फॉर्म फिलअप करण्यासाठी सुरू झालेले आहेत. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ऑप्शन फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओला न स्किप करता संपूर्ण बघा, जेणेकरून सर्व डिटेल तुम्हाला व्यवस्थित समजतील. आणि जर तुम्ही चॅनलवरती फर्स्ट टाइम व्हिजिट करत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे भविष्यात येणाऱ्या अशाच नवनवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील जसंही मी व्हिडिओ अपलोड करेल. सो विदाउट वेस्टिंग ओव्हर टाइम, लेट्स गेट स्टार्टेड. मित्रांनो, ऑप्शन फॉर्म फिलअप करण्याच्या अगोदर तुम्हाला कोणती तयारी केली पाहिजे यावरतीचा व्हिडिओ मी ऑलरेडी चॅनलवरती अपलोड केलेला आहे. त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये तसंच वरती आय बटनमध्ये आणि एंड स्क्रीनला सुद्धा प्रोव्हाइड केलेली आहे. तो व्हिडिओ नक्की चेक करा, त्यानंतरच तुम्ही ऑप्शन फॉर्म फिलअप करण्यासाठी यायचं आहे. ठीक आहे. आता मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण ऑप्शन फॉर्म कसा भरायचा हे आपण जाणून घेणार आहोत. सो यासाठी काय करायचं आहे, सर्वात अगोदर आपल्याला या ठिकाणी न्यू रजिस्ट्रेशन किंवा ऑलरेडी रजिस्टर्ड हे ऑप्शन दिलेले सिंपल यावरती क्लिक करायचं आहे. यावरती आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी तुमचा ईमेल आयडी आणि पासवर्ड टाकून सिंपली लॉग इन करून घ्यायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्ही तुमच्या डॅशबोर्डवरती याल, तुम्हाला अशा पद्धतीचं पेज पाहायला भेटेल. या ठिकाणी आपल्याला सेंट्रलाइज्ड ॲडमिशन प्रोसेस रजिस्ट्रेशन म्हणजे ही कॅबचं जे ऑप्शन दिलेलं आहे सिंपली यावरती क्लिक करायचं आहे. यामध्ये तुम्हाला टेक्निकल एज्युकेशनमध्ये तुम्हाला बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग एक नंबरला पाहायला भेटेल. सिंपली यावरती क्लिक करा. आता आपण बॅचलर ऑफ इंजिनिअरिंगच्या डॅशबोर्डवरती आलेलो आहोत. ठीक आहे. या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी काय करायचं आहे, या ठिकाणी तुम्ही बघू शकता लेफ्ट साईडला खाली या ठिकाणी कॅप ऑप्शन म्हणून दिलेलं आहे. या ठिकाणी फिल ऑर एडिट ऑप्शन फॉर्म हे एक ऑप्शन आहे, किंवा तुम्ही या ठिकाणी डायरेक्ट खाली स्क्रोल करून या ठिकाणी प्रोसीड टू फिल ऑप्शन फॉर्म हे ऑप्शन तुम्हाला पाहायला भेटेल. सिंपली यावरती क्लिक करायचे. यावरती क्लिक केलं की तुमच्यासमोर अशा पद्धतीचं पेज ओपन होईल. आता सर्वात अगोदर या ठिकाणी आल्यानंतर काय करायचं आहे, सिलेक्ट कोर्स नेम या ठिकाणी ऑप्शन दिलेले. यामध्ये तुम्हाला कोणती ब्रँच पाहिजे ती ब्रँच निवडायची. या ठिकाणी A to Z ब्रँच तुम्हाला अवेलेबल आहेत. कम्प्युटर सायन्स अँड एज्युकेशन इंजिनिअरिंग असेल, त्याचबरोबर या ठिकाणी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असेल, त्यानंतर या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल्स, ENTC म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन अशा पद्धतीच्या भरपूर ब्रँच या ठिकाणी दिलेल्या आहेत. तुम्हाला हवी असणारी ब्रँच तुम्हाला सिलेक्ट करायची. त्यानंतर या ठिकाणी सिलेक्ट युनिव्हर्सिटी, यामध्ये तुम्ही ऑल ठेवू शकता, किंवा तुम्हाला स्पेशल कुठल्या युनिव्हर्सिटीसाठी ॲडमिशन घ्यायचं असेल तर ती युनिव्हर्सिटी तुम्हाला या दिलेल्या लिस्टमधून चूज करायची आहे. यामध्ये सर्व युनिव्हर्सिटी तुम्हाला दिलेल्या आहेत. आता मी या ठिकाणी ऑलवरच ठेवणार आहे. ठीक आहे. त्यानंतर सिलेक्ट डिस्ट्रिक्ट दिलेलं आहे. हवं असेल तर तुम्ही ऑलवरती ठेवू शकता, किंवा तुम्हाला स्पेशल डिस्ट्रिक्टमधलं कुठलं सापडायचं असेल तर तुम्ही ते डिस्ट्रिक्ट घेऊ शकता. जसे की मला या ठिकाणी पुण्याचं कॉलेज हवं आहे, सो मी या ठिकाणी पुणे चूज करेल. ठीक आहे. त्यानंतर खाली इथे या ठिकाणी इन्स्टिट्यूट डिटेल्समध्ये आपल्याला सिलेक्ट इन्स्टिट्यूट स्टॅटस या ठिकाणी विचारलं जातं. यामध्ये तुम्ही ऑल ठेवू शकता, किंवा तुम्हाला गव्हर्नमेंट पाहिजे असेल, गव्हर्नमेंट एडेड पाहिजे असतील तर तुम्ही दोन्हीपैकी घेऊ शकता, किंवा या ठिकाणी अनएडेड असतील, किंवा या ठिकाणी युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट, युनिव्हर्सिटी मॅनेजड अशा पद्धतीचे भरपूर ऑप्शन आहेत. त्यापैकी तुम्हाला जे ऑप्शन हवं असेल ते तुम्ही घेऊ शकता, किंवा ऑल ठेवू शकता. ठीक आहे. मी या ठिकाणी ऑलच राहू देणार आहे. त्यानंतर या ठिकाणी सिलेक्ट ऑटोनॉमस स्टॅटस या ठिकाणी विचारलं जातं. जर तुम्हाला या ठिकाणी ऑटोनॉमस कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं असेल त्या ठिकाणी ऑटोनॉमसवरती ठेवू शकता. जर तुम्हाला ऑटोनॉमस नॉन ऑटोनॉमस दोन्हीसाठी ॲडमिशन घ्यायचं असेल ऑलवरती ठेवायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर सिलेक्ट इन्स्टिट्यूट मायनॉरिटी स्टॅटस. आता तुम्हाला जर स्पेशल मायनॉरिटीसाठी ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्याच्या रिलेटेड तुमची जी मायनॉरिटी असेल त्यानुसार या ठिकाणचं ऑप्शन सिलेक्ट करा. नसेल तर नॉन मायनॉरिटीवरती क्लिक करायचं आहे. ठीक आहे. आता ज्या विद्यार्थ्यांनी TFWS साठी येस केलेलं आहे आणि त्यांना TFWS मधून ॲडमिशन घ्यायची इच्छा असेल तर त्यांनी या ठिकाणी येस नो करायला त्यांना ऑप्शन येईल, तर त्यांनी येस करायचं आहे. आणि ज्यांनी ऑलरेडी फॉर्म फिलअप करतो येस नो केलेलं आहे त्यांचं डिफॉल्ट नो असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर काय करायचं आहे, सर्च इन्स्टिट्यूटवरती सिंपली क्लिक करायचं आहे. आता ह्या दिलेल्या फिल्टरनुसार तुम्हाला सिलेक्ट केलेल्या जिल्ह्यामध्ये सिलेक्ट केलेल्या ठिकाणचं तुम्हाला कॉलेज लिस्ट या ठिकाणी खाली दाखवली जाईल. ठीक आहे. आता लक्षात घ्या, मी या ठिकाणी फक्त कम्प्युटर सायन्स एक ब्रँच घेतली होती, तर कम्प्युटर सायन्ससाठी पुणे या डिस्ट्रिक्टमध्ये ऑल कॅटेगरीमध्ये या ठिकाणी फक्त एकच कॉलेजमध्ये ही ब्रँच अवेलेबल आहे. सो या ठिकाणी ते कॉलेज आलेलं आहे, DY पाटील टेक्निकल कॅम्पस हे आलेलं आहे. ठीक आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे,
कॉलेज ॲड करण्यासाठी काय करायचं, या ठिकाणी सिलेक्टचं समोर खाली जो बॉक्स दिलेला आहे त्या बॉक्सवरती क्लिक करायचे आणि सिम्पली ॲड सिलेक्शन ऑप्शनवरती क्लिक करायचे. ठीक आहे, अशा पद्धतीने हे कॉलेज या ठिकाणी ॲड होईल. आता तुम्हाला दुसरं ब्रँच घ्यायची किंवा दुसऱ्या ठिकाणचं तुम्हाला बघायचं असेल, जसं की आता या ठिकाणी दुसरी ब्रँच घेणार आहे कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग. मला सेम पुण्यामध्येच बघायचं आहे, सो मी या ठिकाणी पुणे जिल्ह्याच राहणार आहे, बाकीचे सुद्धा ऑप्शन सेम राहतील. ठीक आहे, सर्चवरती क्लिक करायचे. आता पुणे जिल्ह्यामध्ये कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगसाठी जेवढ्या ब्रँच असतील त्या ब्रँचची लिस्ट या ठिकाणी पुरावा होईल. ठीक आहे, आता मला ह्यामधले कोणतं कॉलेज पाहिजे मी ते सिलेक्ट करणार, जसं की COEP असेल, त्यानंतर या ठिकाणी प्रोग्रेसिव्हचं मला कॉलेज घ्यायचं आहे. तर जे कॉलेज मला घ्यायचे आहेत ते कॉलेज मी या ठिकाणी सिलेक्ट केलेले आहेत आणि या ठिकाणी ॲडवरती क्लिक केले. तर अशा पद्धतीने हे कॉलेज ॲड होतील. ठीक आहे, पुन्हा जर तुम्हाला आणखीन ब्रँच चेंज करायची असेल किंवा जिल्हा चेंज करायचा असेल, आता मला दुसरा जिल्हा बघायचा असेल तर मी दुसरा जिल्हा या ठिकाणी चूज करेल, जसं की या ठिकाणी आता लातूर जिल्हा आहे. किंवा तुम्हाला जो कुठला जिल्हा हवा असेल तर तुम्ही जिल्हा या ठिकाणी सर्च करू शकता आणि त्यानंतर या ठिकाणी सर्च इन्स्टिट्यूटवरती क्लिक करायचे. आता लातूर जिल्ह्यामध्ये फक्त एके कॉलेजमध्ये या ठिकाणी मी निवडलेली ब्रँच आहे, सो ते मी एक घेतलेलं आहे, त्यानंतर ॲडवरती क्लिक केले. तसं तुम्ही या ठिकाणी तुम्हाला हवी असणारी ब्रँच तुम्ही घेऊ शकता, जसं की आता इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. ठीक आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी घेतलेले या ठिकाणी तुम्ही हवा असणारा तुम्हाला जिल्हा घ्यायचा किंवा तुम्ही ऑलवरती सुद्धा शिवू शकता. ठीक आहे, त्यानंतर सर्च इन्स्टिट्यूटवरती क्लिक करायचे. त्यानंतर ऑल जिल्हा घेतलेला, आता आपण सगळे जिल्ह्याचे मिळून इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचे जेवढे कॉलेजेस असतील तेवढ्या कॉलेजच्या या ठिकाणी लिस्ट येतील. ठीक आहे, या ठिकाणी तुम्हाला कॉलेजचं नाव आहे, या ठिकाणी कॉलेजचा चॉईस कोड असेल, कॉलेजची युनिव्हर्सिटी कुठली ती असेल आणि या ठिकाणी तुम्हाला फक्त सिलेक्ट करायचं. आता यामधून तुम्हाला सर्च करायचं आहे आणि जे तुम्हाला कॉलेज हवे असतील त्या कॉलेजच्या समोर या ठिकाणी बॉक्स दिलेले त्यावरती क्लिक करून तुम्ही ते कॉलेज सिलेक्ट करून घ्यायचे. त्यानंतर खाली कॉलेज सिलेक्ट केली की तुम्हाला काय करायचं, खाली येऊन या ठिकाणी ॲड सिलेक्टेड ऑप्शनवरती क्लिक करायचं. सिंपली फक्त एवढी प्रोसेस करायची. ठीक आहे, आता आपण सिलेक्ट केलेली म्हणजे आपण निवडलेले सगळे कॉलेज तुम्हाला या ठिकाणी खायला भेटतील. आता मी एकूण 9 कॉलेज सिलेक्ट केलेले आहेत, सो मला या ठिकाणी 9 कॉलेजची लिस्ट दिलेली आहे. ठीक आहे, आता काय करायचं आहे, या ठिकाणी सेव्ह अँड प्रोसेसवरती क्लिक करायचे. आता आणखीन एक गोष्ट, जर तुम्हाला ह्या 9 कॉलेजमधलं आणखीन एखादं कॉलेज नकोसं असेल तर ठीक आहे, आता यातलं मला आता हे मुंबईचं कॉलेज आहे, मला हे मुंबईचं कॉलेज नको आहे, सो मी या ठिकाणी ह्या बॉक्सवरती क्लिक करेन आणि डिलीट सिलेक्टेड ऑप्शनवरती क्लिक करेन, तर हे कॉलेज इथून डिलीट होऊन जाईल. तर अशा पद्धतीने तुम्ही कॉलेज ॲड करू शकता किंवा डिलीट देखील करू शकता. आता मित्रांनो आणखीन एक ह्या वर्षी नवीन ऑप्शन ॲड झालेले, ते ऑप्शन म्हणजे या ठिकाणी जर समजा तुम्हाला आता हे MS BDO कॉलेज लातूरचं आहे हे जर घ्यायचं असेल तर तुम्ही याचं लाईव्ह या ठिकाणी कट ऑफ सुद्धा चेक करू शकता. सिंपल तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचे आणि त्या कॉलेजचा कट ऑफ काय होता ते कट ऑफ तुम्हाला कॅटेगरी वाईज या ठिकाणी पाहायला भेटेल. तर अशा पद्धतीने तुम्हाला कट ऑफ लाईव्ह या ठिकाणी चेक करण्यासाठी ऑप्शन दिलेला आहे, हे सुद्धा तुम्ही या ठिकाणी इझिली चेक करायचं आहे. ठीक आहे, आता सगळे कॉलेजेस ॲड झालेले आणि जर नको असेल ते तुम्ही डिलीट केलेलं आहे. ठीक आहे, इथपर्यंत आपण केलेलं आहे. आता नेक्स्ट वरती जायचं आपल्याला, म्हणजे या ठिकाणी सेव्ह अँड प्रोसेसवरती क्लिक करायचं. सेव्ह अँड प्रोसेसवरती क्लिक केलं की आपण या ठिकाणी सेट प्रेफरन्स या पेजवरती येऊ. ठीक आहे, एकूण आपल्याला किती स्टेप राहतील, या ठिकाणी 4 स्टेप आहेत. पहिली स्टेप आपल्याला शॉर्टलिस्ट करायचे, तुम्हाला जे कॉलेज असतील ते शॉर्टलिस्ट करायचे. त्यानंतर या ठिकाणी सेट प्रेफरन्स म्हणजे आपल्याला कोणतं कॉलेज 1 नंबरला हवं आहे, कोणतं कॉलेज 2 नंबरला हवं आहे, अशा पद्धतीचं प्रेफरन्स या ठिकाणी सेट करायचे. ठीक आहे, त्यानंतर ऑप्शन फॉर्मची समरी पाहायला भेटेल, आपण सिलेक्ट केलेलं प्रिव्ह्यू थोडक्यामध्ये. त्यानंतर या ठिकाणी कन्फर्म ॲप्लिकेशन ऑप्शन फॉर्म हे ऑप्शन येईल. ठीक आहे, आता आपण सेट प्रेफरन्सच्या पेजवरती आलेलो आहोत. प्रेफरन्स कशा पद्धतीने सेट करायचे, जे तुम्हाला 1 नंबरला कॉलेज पाहिजे त्याच्यासमोरच्या बॉक्सवरती क्लिक करायचे. त्याच्यासमोर तुम्हाला 1 नंबर पाहायला भेटेल. आता 2 नंबरला कोणतं कॉलेज पाहिजे त्याला 2 नंबरला क्लिक करायचे. 3 नंबरला कोणतं पाहिजे त्याला 3 नंबरला क्लिक करायचे. अशा पद्धतीने तुम्हाला जे कॉलेज सिक्वेन्सनुसार लावायचे असतील ते कॉलेज लावायचे आहेत. त्यानंतर सेव्ह अँड प्रोसेसवरती सिंपली क्लिक करायचे. सेव्ह अँड प्रोसेसवरती क्लिक केलं की तिसरी स्टेप तुम्ही सिलेक्ट केलेले जे कॉलेज आहेत प्रेफरन्सनुसार एका लिस्टमध्ये तुम्हाला पाहायला भेटतील. ठीक आहे, त्यानंतर जर तुम्हाला हवे असेल तर जर तुम्हाला प्रेफरन्स चेंज करायचे असतील तर तुम्ही चेंज प्रेफरन्सवरती क्लिक करून प्रेफरन्स चेंज करू शकता. नसेल तर तुम्ही सेव्ह अँड प्रोसेसवरती सिंपली क्लिक करायचे. ठीक आहे, सेव्ह अँड प्रोसेसवरती क्लिक केलं की तुम्हाला या ठिकाणी तुमचे चॉईस कोडनुसार तुम्हाला कॉलेज पाहायला भेटतील. खाली स्क्रॉल करायचे, या ठिकाणी प्रोसीड टू कन्फर्म ऑप्शन फॉर्मवरती क्लिक करायचे. अशा पद्धतीचं तुम्हाला एक या ठिकाणी पॉपअप येईल, त्याचं वाचून ओकेवरती क्लिक करायचे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड मोबाईलवरती OTP येईल, तो OTP तुम्हाला रकमेमध्ये भरायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी कॅप्चर कोड फिलअप करून कन्फर्म ऑप्शन फॉर्मवरती क्लिक करायचे. अशा पद्धतीने तुम्हाला तुमचे ऑप्शन फॉर्म जे आहेत ते भरून घ्यायचे आहे. ठीक आहे, आता मला आत्ताच फॉर्म हे सबमिट करायचा नाही, कारण मी हा फॉर्म तुमच्या फक्त एज्युकेशन पर्पज म्हणजे तुम्हाला माहिती करण्यासाठी कशा पद्धतीने फॉर्म भरायचे त्यासाठी हा फॉर्म भरला होता. तर मला याच्यामध्ये चेंजेस करायचे असल्यामुळे मी आत्ताच या ठिकाणी कन्फर्म करणार नाहीये. तुम्ही तुमचा फॉर्म कन्फर्म करायचे आणि त्याची प्रिंटआउट करून घ्यायची. ठीक आहे मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही घर बसल्या तुमचे ऑप्शन फॉर्म आहेत ते एकदम सोप्या स्टेपमध्ये तुम्ही भरू शकता.
आशा करतो मित्रांनो तुम्हाला दिलेली माहिती आजची सगळी समजली असेल. आणि जर तुम्हाला दिलेल्या माहितीबद्दल काही डाऊट असतील मला खाली कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही विचारू शकता. 100% मी तुमच्या कमेंटला रिप्लाय करण्याचा प्रयत्न करेल. आणि तुम्हाला दिलेली माहिती जर आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत नक्की शेअर करा, म्हणजे ही इन्फॉर्मेशन सगळ्यांपर्यंत पोहोचेल. भेटूया तशाच सगळ्या नवीन नॉलेजेबल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.